600 ते 700 फूट खोल दरीतून 2 शिवकालीन तोफा बाहेर. अवचितगडावर इतिहासाचा अमूल्य ठेवा पुन्हा उजेडात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अनेक गड किल्ले आजही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या तीरावर रोहापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक अवचितगड अर्थात श्रीमंतगड परिसरात इतिहासाचा एक अमूल्य ठेवा पुन्हा उजेडात आला आहे. तब्बल 600 ते 700 फूट खोल दरीत पडलेल्या 2 शिवकालीन तोफा अत्यंत खडतर आणि धाडसी मोहिमेद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आल्या आहेत. ही ऐतिहासिक मोहीम शिवशंभू प्रतिष्ठान आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली. यापूर्वी अवचितगड परिसरात 3 शिवकालीन तोफा सापडल्या होत्या. त्यांचे जतन व संवर्धन करून त्या तोफगाड्यांवर बसवून गडावर स्थापित करण्यात आल्या आहेत. दरम्यान परिसरात आणखी तोफा असल्याची माहिती इतिहास प्रेमींना मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 15 जून 2026 या कालावधीत शिवशंभू प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सखोल शोधमोहीम राबवली. गडाच्या उत्तरेकडील बुरुजापासून सुमारे 550 मीटर अंतरावर पहिली ऐतिहासिक तोफ आढळून आली. त्यानंतर आणखी 100 मीटर अंतरावर दुसरी तोफ सापडली. मात्र दुसरी तोफ अतिशय खोल आणि दुर्गम दरीत असल्याने तिला वर आणणे हे मोठे आव्हान होते. दोन्ही तोफांचे वजन प्रत्येकी अंदाजे 350 ते 400 किलो इतके असल्याने मोहीम अधिकच कठीण बनली. तोफांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठानने सह्याद्री वन्यजीव रक्षक संस्थेच्या प्रशिक्षित बचाव पथकाची मदत घेतली. पथकाने आधुनिक रोप रेस्क्यू प्रणाली, अचूक अँकरिंग आणि भार वाटप तंत्राचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम पार पाडली. खोल दरीतून तोफा बाहेर काढण्यासाठी अनेक तासांची मेहनत घेण्यात आली. दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून अत्यंत संयम आणि कौशल्याने ही मोहीम यशस्वी केली. अखेर दोन्ही शिवकालीन तोफा सुखरूपपणे गडावर आणण्यात यश आले. इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण. अवचितगड परिसरात सापडलेल्या या तोफा मराठा साम्राज्याच्या लष्करी इतिहासाचा महत्त्वाचा भाग मानल्या जात आहेत. या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी करण्यात आलेल्या या कार्याचे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. या मोहिमेमुळे अवचितगडावरील ऐतिहासिक ठेव्याला नवे महत्त्व प्राप्त झाले असून भविष्यात या तोफांचे संवर्धन करून पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.